कोपरगाव शहरातील इंडोर गेम हॉल व स्विमिंग पूल परिसरात नगरपालिका प्रशासनाच्या ताब्यात असलेल्या बंद खोलीबाहेर शुक्रवार दिनांक 3 जुलै सकाळी सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास एक गावठी कट्टा आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली. नगरपालिका प्रशासनामार्फत संबंधित परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात येत असताना सफाई कर्मचाऱ्याच्या नजरेस संशयास्पद वस्तू पडली. जवळ जाऊन पाहणी केली असता ती गावठी कट्टा असल्याचे दिसून आले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे उपपोलीस निरीक्षक संदीप सोनोने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कट्ट्याची प्राथमिक पाहणी केली असता तो अत्यंत जुना, गंजलेला व निकामी अवस्थेत असल्याचे आढळून आले. तसेच संबंधित कट्टा बंद अवस्थेत असल्याचेही प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. हा गावठी कट्टा त्या ठिकाणी नेमका कसा पोहोचला, तो किती दिवसांपासून तेथे पडून होता, तसेच त्याचा कोणत्याही गुन्हेगारी घटनेशी काही संबंध आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. तपासानंतरच याबाबत अधिकृत माहिती स्पष्ट होणार आहे. विशेष म्हणजे शासकीय ताब्यातील परिसरात तसेच नागरिकांची वर्दळ असलेल्या भागात गावठी कट्टा आढळून आल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात असून या घटनेची शहरभर चर्चा सुरू आहे. संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर, कोपरगाव.